इव्हूला रेडी करणं आता खूप मोठा टास्क झाला आहे. तो जसा जसा मोठा होत चालला आहे तशी तशी त्याची मस्ती सुद्धा वाढत आहे. घरातली सगळी कामावरली मस्त तयारी केला आणि आम्ही निघालो होतो सिद्धिविनायकला. संध्याकाळी 4च्या दरम्यान निघालो होतो तरी खूप ऊन होतं. ट्रेनने प्रवास करून आम्ही आलो दादर स्टेशन आणि तिकडनं शेअर टॅक्सी करून आम्ही पोहोचलो सिद्धिविनायक मंदिराजवळ. फुलांची प्लेट घेतली आणि 5च्या लाईनमध्ये न जाता नॉर्मल लाईनने जाण्याचं आम्ही ठरवलं. फार गर्दी नव्हती त्यामुळे साधारण अर्ध्या तासातच आमचं दर्शन झालं. मंदिर खूप छान सजवलं होतं. इथे आलं की नेहमीच प्रसन्न वाटतं. माझ्या मनातल्या सर्व इच्छा बाप्पाजवळ मागितल्या आणि आजवर जे भरभरून दिलं त्याबद्दल धन्यवाद केले. माझ्या बाळाला आज 11 महिने पूर्ण झाले, पण इथे फक्त 4 महिन्याच्या आतील बाळांचंच डोकं हे गणपतीच्या मूर्तीजवळ टेकवतात, त्यामुळे माझ्या बाळाचं ते राहिलं. आणि सिद्धिविनायकला आलात की यातला टिक्का तुम्हीही लावता का? एक चांगली गोष्ट मला इथे दिसली ती म्हणजे हे स्तनपान गृह. दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्याच अपोजिटला असलेल्या चितळे या शॉपमध्ये गेलो. आधी मला हे एक रेस्टॉरंट वाटलं होतं. आम्ही आत गेलो आणि चितळेंचे सगळे प्रोडक्ट्स एक्सप्लोअर केले आणि खूप छान असं स्वीट घेऊन आम्ही तिकडून निघालो. खूप भूक लागली होती त्यामुळे स्टेशनला जे मामा काने उपहारगृह आहे तिथे आम्ही गेलो. तिथे पहिलं मी इव्हूला घावणं भरून घेतलं. नंतर आमच्यासाठी थालीपीठ आणि अळूवडी ऑर्डर केली. इथलं कैरी पन्नं आणि आवळा ज्यूस नक्की ट्राय करा. छान पोटभर नाश्ता केला आणि आम्ही घरी यायला निघालो. स्टेशनला आल्यावर बाबूला मी खाली सोडलं. तो मस्त फिरायला लागला. आधीपासूनच त्याला अंगावर घेतलेलं आवडत नाही. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.